भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची कस्टम आणि सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर काही नव्हतं, तर त्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपये का दिले? तसंच नेहमी पत्रकार परिषद घेणारे समरजित घाटगे मात्र या प्रकरणी गप्प का, असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा शीतल फरकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान नवोदिता घाटगे यांच्या फसवणुकीचा तपास राष्ट्रीय यंत्रणेकडे देण्यात यावा आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फरकाटे यांनी केली आहे। पार्सल मलेशियातील ज्या पत्त्यावर पाठवलं गेलं होतं त्या पार्सलचं पुढे काय झालं, हे पार्सल त्या पत्त्यावर पोहोचलं का आणि ते आता कुठं आहे, असे काही छोटे छोटे आमचे प्रश्न आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या पार्सलमध्ये तसं काही संशयास्पद नव्हतं तर मग त्या अधिकारी म्हणवणाऱ्या लोकांनी घाईघाईने 20 लाख रुपये मागितल्यानंतर तुम्ही गडबडीने आणि घाईघाईने लगेच त्यांच्या खात्यावर 20 लाख रुपये पाठीमागचं कारण काय? तेव्हा गृहमंत्रालयाला माझी नम्र विनंती आहे की या प्रकरणामध्ये एकतर मलेशियाचा उल्लेख आहे, अंमली पदार्थांचा संबंध आहे, असं असताना हे प्रकरण NIA-कडे आणि NCB-कडे तपासासाठी द्यावं, त्यांची यंत्रणा या तपासावर लावावी अशी एक माफक अपेक्षा आमच्या या सगळ्या तमाम कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने मी गृह मंत्रालयाला करते। आमच्या राणीला तिचा न्याय मिळावा। राणी साहेब हे आमच्या कागलच्या कोल्हापूरच्या अस्मिता आहेत, राजघराण्याच्या सुनबाई आहेत। त्यांच्यासाठी आमच्या या महिलांची ही लढाई आहे, निस्वार्थी लढाई। आम्ही या न्यायासाठी लढत आहोत आणि येत्या 8 दिवसात प्रशासनाने आणि या सर्व यंत्रणेने त्या गुन्हेगारांना पकडावं आणि कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर करावी अशी अपेक्षा आमच्या सगळ्या महिलांची आहे आणि कारवाई होईल असा एक विश्वास आम्ही प्रशासनाला व्यक्त करतो। धन्यवाद।